मित्रांनो, आपण जाणून घेतोय मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या भागामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. कशात काय उल्लेख केला मी? मनुष्य प्राण्याला जन्माला घालण्याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे, त्याची निर्मिती का झाली, या सृष्टीने त्याला जन्माला घालण्याचा उद्देश काय, त्याचं उद्दिष्ट काय, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हा आपला दुसरा भाग. मित्रांनो, ह्याबरोबर एक तुम्हाला मी गोष्टही सांगणार आहे. ही भयावह आहे, थरारक आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळुसकर. मित्रांनो, आपण काय समजून घेतोय तर मनुष्य प्राणी त्याला जन्माला घालण्याचा मागचा उद्देश काय, त्याची उद्दिष्ट काय आहे. कोणाची उद्दिष्ट तर त्या निसर्गाची, त्या सृष्टीची. कारण प्रत्येक जीव जंतूला जे जन्माला घातलंय त्याच्यामागे त्याचे उद्देश आहेत. ते काय उद्देश आहेत महत्त्वाचे, म्हणजे ह्या पर्यावरणाचं रक्षण. हे पर्यावरणाचं चक्र आहे. जेवढी चक्र आहे ह्या पर्यावरणामध्ये, ऋतुचक्र म्हणा, दिवस रात्र म्हणा, जे काय पर्यावरणामध्ये ह्या काय घटना घडत आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ही जी काय चक्र आहेत, ह्या प्रत्येक चक्राला व्यवस्थित फिरता आलं पाहिजे. व्यवस्थित फिरता आलं पाहिजे. तर व्यवस्थित फिरलं, वेळेनुसार फिरलं ते चक्र, तरच त्याचा लाभ होणार आहे, अन्यथा हानी होणार आहे. आता ते चक्र कसं फिरते, डामाडोल झालेलं आहे. कुठेही जाऊन अडकते. कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडते, कधीही थंडी वाजते. आता बघा, काल एकदम गरमी होत होती, अगदी आग होत होती, पण रात्रीपासून थंडी पडली, गारठा आला. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे ही स्थिती कशी झाली आहे, या सृष्टीची, निसर्गाची स्थिती डामाडोल झाली. असो मित्रांनो, तर प्रत्येक जीवाला जन्माला घालण्याच्या मागचा उद्देश काय आहे, त्या सृष्टीचं संरक्षण व्हावं, रक्षण व्हावं. रक्षण व्हावं, हा उद्देश आहे. ते चक्र व्यवस्थित चालवावे, सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालावं, हा उद्देश आहे. आणि त्यानुसार इतर जीव, प्रत्येक जीव आपलं कार्य करतोय. त्याला नेमून दिलेलं कार्य तो करतोय इमाने इद्वाराने. आता मनुष्य प्राण्याला काय असं कार्य दिलंय? मनुष्य प्राण्याला असं काय कार्य दिलंय? मनुष्य प्राण्याला काय कार्य दिलंय? कारण तो बुद्धिवान आहे. त्या बुद्धीनुसार तो प्रगती आणू शकतो, आपल्या जीवनात सुद्धा आणि इतरांच्या जीवनात सुद्धा. ते जीवन त्यांचं सुखकर करू शकतो. पण हे करताना त्यांनी काय करायला हवं? संरक्षण करायला, रक्षण करायला पाहिजे. कोणाचं? ह्या सृष्टीचं, ह्या पर्यावरणाचं, ह्या निसर्गाचं. आणि या चक्र डामाडोल होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्या बुद्धीचा वापर करून प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. जेवढा मनुष्य प्राण्याला अधिकार आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. आणि तो हा अधिकार कोणी काढून घेतलाय? मनुष्य प्राण्याने, स्वार्थासाठी, मतलबासाठी. मनुष्य प्राण्याला फक्त देण्यासाठी केलेलं आहे. प्रत्येक प्राणी फक्त देतोच आहे. ह्या निसर्गाला देतोय, जे काय घेतोय त्यापेक्षा जास्त देतोय. ह्या निसर्गातून जे काय घेतोय त्यापेक्षा तो जास्त देतोय, असं समजायला हरकत नाही. ते गिधाड काय करते? इतर जीवांचं आरोग्यापासून संरक्षण करते. ते किड्या मुंग्या काय करतायत? इतर जीवांचं आरोग्याचं संरक्षण करते. ह्या सृष्टीच्या आरोग्याचं संरक्षण करते. म्हणजे केवढं मोठं कार्य करते. मग मनुष्य प्राणी ते करतोय का? म्हणजे ह्याच्यावरती लक्ष देणं हे मनुष्य प्राण्याचं काम होतं. जगा आणि जगवा. वृक्षतोड करणं हा मनुष्य प्राण्याचा कार्य नाहीये. बेसुमार वारेमाप वृक्षतोड करणं, वारेमाप इतर प्राण्यांची हत्या करणं,
वारेमाप इतर प्राण्यांची हत्या करणं. ठीक आहे, मांसाहार केला त्याने, आपण मान्य करू शकतो. मांसाहार केला, पण तो मांसाहार इतकं करतोय प्रमाणाच्या बाहेर, एवढ्या हत्या करतोय प्रमाणाच्या बाहेर, निसर्गाच्या पलीकडे जाऊन तो काम करतोय. निसर्गाला तो काय करतोय? आव्हान देतोय, चॅलेंज करतोय. निसर्गाची त्याने नाळ तोडलेली आहे. तो आपलं काम इमाने इतबाराने करत नाही. काय कार्य त्याचं? तर इतर प्राण्यापेक्षा त्याला सजग राहून, त्या मनुष्य प्राण्याला सजग राहून निसर्गाला फक्त द्यायचं आहे. निसर्गाने त्याला खूप दिलंय, विविध स्तरामध्ये, विविध स्वरूपात दिलंय, विविध स्तरामध्ये आणि विविध स्वरूपात दिलेलं आहे. आणि त्याने त्या बुद्धीच्या, आपल्या बुद्धीने ते मिळवलं सुद्धा आहे, प्राप्त सुद्धा केलं आहे. पण हे प्रमाणाच्या बाहेर तो लोभी झालाय, तो मतलबी झालाय, तो स्वार्थी झालाय, तो अहंकारी झालाय आणि तो ओरबाडून खातोय. तो कधीच संतुष्ट नाही. तो प्रत्येक वेळी असंतुष्टच राहिलाय. त्याने संतुष्ट व्हावं, संतुष्ट राहावं. तसं प्रत्येक प्राणी संतुष्ट आहे. त्याचं पोट भरलं, विषय संपला. त्याला निवारा मिळाला, विषय संपला. त्याचं उदरनिर्वाह होतोय, विषय संपला त्याच्यासाठी. आहार विहार त्याचा व्यवस्थित होतोय, त्याचा विषय संपला. त्याच्या पलीकडे तो विचार नाही करत. पण मनुष्य प्राणी त्याच्या पलीकडे जातोय. आपल्याला त्याला जे प्राप्त करायचे, जे मिळवायचं आहे ते त्यांनी प्राप्त केलंय, त्यापेक्षाही त्याला जास्त हवंय. पण तो सुख गोळा नाही करत आहे. ते सुख गोळा नाही करत आहे, ते दुःख गोळा करत आहे. आणि हीच वेळ आज आलेली आहे. मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी. मनुष्याचं कार्य काय? तर निसर्गाला इतर प्राण्यांपेक्षा, इतर जीवांपेक्षा जास्त द्यायचं आहे. त्याला जास्त सजग राहायचं आहे, जास्त चौकस राहायचं आहे, जास्त अलर्ट राहायचं आहे आणि फक्त द्यायचं आहे. निसर्गाला द्यायचं आहे, घ्यायचं नाही आहे, ओरबडायचं नाही आहे. पण इतर प्राणीसुद्धा देत आहेत निसर्गाला. जे घेत आहेत त्यापेक्षा जास्त देत आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का? त्याला जन्माला घातलंय का? तो बुद्धिमान प्राणी, आपल्या बुद्धीचा वापर करेल. तो एकमेव असा प्राणी आहे ज्याच्यामध्ये पंचमहाभूत वास करत आहे. आणि त्यामुळे त्यांची बुद्धी तीक्ष्ण आहे. त्यामुळे त्या मनुष्य प्राण्याची बुद्धी तीक्ष्ण आहे. म्हणून या तीक्ष्ण बुद्धीच्या मनुष्य प्राण्याला जन्माला घालण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या बुद्धीचा वापर करून तो प्रत्येक जीवाचं संरक्षण करेल, त्या सृष्टीचं संरक्षण करेल, त्या निसर्गाचं संरक्षण करेल, रक्षण करेल. ह्रास नाही करणार. तुम्हाला कसं दिसते का? उत्तर द्या. मित्रांनो, आता आपण गोष्टीकडे बोलूया. ही गोष्ट भयावह आहे, भयानक आहे. एका गावातली गोष्ट आहे. एका माझ्या श्रोत्याने ही गोष्ट मला पाठवलेली आहे. एका गावातली गोष्ट आहे. आणि किती सत्य आहे, किती असत्य आहे हे मी सांगू शकत नाही, कारण मी ती अनुभवलेली नाही आहे. पण त्या श्रोत्याने सांगितलं हे वास्तवात घडलेलं आहे, सत्य आहे. असो, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून ही गोष्ट सांगतो. एक गाव आहे. एका गावामध्ये एक कुटुंब वास्तव्य करतो. या कुटुंबामध्ये 3 जणांचं समावेश आहे. 3 जणांचं कुटुंब आहे. आई, मूल आणि वडील. वडील पहिल्यांदा शहरामध्ये नोकरीला होते. वडील त्या शहरामध्ये नोकरीला होते. मी नाव सांगतो, मी त्या गावाचा उल्लेख नाही करणार, त्या व्यक्तीचा उल्लेख नाही करणार. आणि त्यांनी तसं मला सांगितलं आहे, कोणाचा उल्लेख करू नका. फक्त ही गोष्ट आहे, ती गोष्टी स्वरूपात सांगा. कोणाला पटली तर ठीक आहे, नाही पटली तरी ठीक आहे. पण आपण त्या व्यक्तीला नाव देऊया, रमेश. कारण आपल्याला कोणाला बदनाम नाही करायचे. कारण अविश्वास ठेवणारी लोकंसुद्धा आहेत, त्याला बदनाम करतील. म्हणून मी नाव त्यांचं घेत नाही, गावाचं नाव घेत नाही.
मी त्यांना आपण नाव देऊया रमेश. रमेश ही व्यक्ती पहिल्यांदा शहरात होती, नोकरी करत होती. तिथे बऱ्याच ठिकाणी त्याने नोकरी केली, विविध ठिकाणी नोकरी केली, पण त्या मनासारखं त्यांना ते जे काय हवं आहे ते मिळत नव्हतं. पगार मिळत होता, पण त्यांचं मन कुठेतरी दोलायमान होतं, मन कुठे अशांत होतं. परत त्यांचं कुटुंब म्हणजे पत्नी आणि मूल हे गावाकडे आहे, त्यामुळे अर्धा जीव त्यांचा गावाकडे असायचा. इकडे ते पेइंग गेस्ट म्हणून राहायचे, पेइंग गेस्ट, पैसे देऊन राहणं, अशी अवस्था होती. मन डोलायमान होतं. मग एकदा त्यांनी ठरवलं की नाही, आता बस झालं, किती नोकऱ्या सोडणार, आपलं मनच लागत नाही. अमुक एक नोकरी गेली, त्या नोकरीमध्ये आपण काम करतोय, पगार मिळतोय, सर्व व्यवस्थित आहे, आपल्याला मान सन्मान मिळतोय, पण आपल्याला मन शांती मिळत नाही. असं किती नोकऱ्या सोडणार आणि किती नोकऱ्या करणार. आता आपण काय करूया, गावी जाऊया आणि काहीतरी उद्योग करूया, असा निर्णय त्यांनी घेतला आणि ते गावाकडे आले. गावाकडे आले. मुलाला सुद्धा आणि पत्नीला सुद्धा बरं वाटलं, पण शेवटी प्रश्न आहे उदरनिर्वाहाचा. बाकीची सोंग करू शकतात, पैशाचं कोणी सोंग करू शकत नाही, पैशाचं सोंग कोणी करू शकत नाही, बाकीची सोंग करू शकतात. मित्रांनो, तत्पूर्वी आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. मी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता, जो काय QR कोड टाकला आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे, त्याचा मागचा उद्देश काय मी तुम्हाला सांगितलं. माझ्या श्रोत्यांनी काय केलं होतं, सांगितलं होतं, बऱ्याच श्रोत्यांनी, जे वास्तवावरती बोलू काहीतरी, इथले श्रोते, त्यांनी सांगितलं की केळुसकर साहेब, तुम्ही आम्हाला मदत करायची, तुम्हाला तर कशा स्वरूपात आम्ही मदत करू शकतो, आर्थिक स्वरूपात करायचे तर कसा देऊ शकतो, तुम्हाला कसे पाठवू शकतो, म्हणून तो QR कोड मी टाकला होता. बऱ्याच जणांनी आपली मदत पोचवली आहे माझ्यापर्यंत. मी काय कार्य करतोय, मी काय काम करतोय हे मी सविस्तर सांगणार आहे. त्या ह्याच्यावरती कुठल्या वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमधील एका व्हिडिओमध्ये मी त्याचं सविस्तर मांडणी करणार आहे. तुम्ही जाऊन त्या व्हिडिओवरती जाऊन बघू शकता. आता जो व्हिडिओ टाकेन मी, आता 2 व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यानंतरचा 3रा व्हिडिओ आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, त्याचं नाव दिलं आहे त्या व्हिडिओला. आणि दुसरा व्हिडिओ टाकतोय मी त्या ह्याच्यावरती, त्या अबकी बार 400 पार हे नक्की साध्य करू शकतात का नरेंद्र मोदी. त्याच्यानंतर मी 3रा व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामध्ये मी सविस्तर मांडेन माझे काय उपक्रम आहेत, माझ्या काय योजना आहेत, मी काय करतोय, नक्की काय चाललं आहे ते मी सविस्तर सांगेन. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची काय माहीत आहे, ह्या सनातनी वास्तव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलचा जे काय माझ्या शृंखला आहे, जे काय व्हिडिओ बघितले, एका विद्यार्थ्याने मला एक रक्कम पाठवली, त्याच्या मित्रानेही एक रक्कम पाठवली. छोटी रक्कम आहे, त्याचं नाव येणार नाही, त्याचा उल्लेख करणार नाही, कारण त्यांनी तसं सांगितलं मला फोन करून की काका माझ्या नावाचा उल्लेख करू नका, कारण त्यांच्या आईवडिलाला, त्या मुलाच्या आईवडिलांना ते मान्य नाही आहे, सनातन मान्य नाही आहे, सनातनला ते मानत नाही आहे. त्यांना जर कळलं तर आमच्या घरामध्ये वादंग निर्माण होईल, भांडणं होतील, मला त्रास होईल, मला मारतील, म्हणून तुम्ही सांगू नका. माझी सनातनवरती आस्था आहे, मी तुमचे व्हिडिओ बघतो, मला सनातन समजून घ्यायचं आहे म्हणून हे तुमचे व्हिडिओ बघतो. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, माझ्या एका छोट्या मेहनतीतून मिळालेली एक रक्कम मी तुम्हाला पाठवतो, असं म्हणून त्याने एक रक्कम मला पाठवली. असो मित्रांनो, आपण गोष्टीकडे येऊया. तो रमेश, ती व्यक्ती गावी आली आणि त्यांनी ठरवलं आपण काहीतरी उद्योग करूया. मग ते व्यवसायाला लागले. आधी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला, शहरात जायचं आणि होलसेलने कपडे आणायचे आणि ते विकायचे. नंतर त्यांनी आणखीन कुठल्या तरी सामानाचा व्यापार केला की आपल्याला
कुठल्या गोष्टी जुळतायत, समजतायत, काहीतरी आपण व्यापार करू. कारण त्यांच्याकडे पैसे जमा केले होते त्यांनी नोकरीमध्ये असताना. त्याचा वापर करून त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायानुसार त्यांचं हळूहळू घरातली परिस्थितीसुद्धा स्थिर व्हायला सुरुवात झाली. मित्र, पण खेड्याच्या ठिकाणी ते राहत आहेत, खेडेगावात राहत आहेत. घर त्यांचं खेडेगावात आहे आणि ते व्यापार केल्यानंतर ते आपल्या घरी यायचे. हा त्यांचा प्रवास. कारण शहर त्यांच्या गावापासून जास्त लांब नव्हतं. शहर जे होतं ते जास्त लांब नव्हतं. त्यामुळे ते शहरातून आपल्या गावी, खेडेगावी रोज यायचे. त्यांचं अपडाऊन चालू होतं. त्यांच्याकडे सायकल होती सुरुवातीला. त्या सायकलीवरून ते परत घरी यायचे. पाहिजे तसा तो धंदा चालत नव्हता. ते निराश होते. कसा काय धंदा चालेल, कसा काय व्यवसाय चालेल, काय करूया. प्रयत्नशील होते, पण एक समाधान होतं त्यांच्या मनात. जरी तो व्यवसाय व्यवस्थित चालत नव्हता तरी ते समाधानी होते. कारण त्यांना त्यावेळी वाटलं काहीतरी आपण करतोय. जे असमाधानी ते नोकरीमध्ये होते, तो समाधान त्या व्यवसायामध्ये त्यांना मिळाला. भले त्याच्यामध्ये त्यांना उत्पन्न कमी मिळत असेल आणि समाधानी असल्यामुळे त्यांना त्याचं दुःख नव्हतं. पण शेवटी उत्पन्न वाढलं पाहिजे. घराची हालाकीची परिस्थिती चालणार नाही. कारण त्यांना एक सवय पण झाली होती. जी कमाई त्यांना येत होती पगाराच्या स्वरूपात, तेवढी रक्कमसुद्धा त्यांना ती जमा होत नव्हती. त्यामुळे एक सवय झाली होती, रुटीनची सवय झाली होती. खर्च कसा करायचा हा त्यांची एक सवय झाली होती. ती सवय तुटायला सुरुवात झाली होती. त्यामुळे घरातसुद्धा थोडंसं, कुटुंबामध्ये सुद्धा त्या मुलाची सुद्धा मागण्या वाढल्या होत्या. त्या मागण्या ते पूर्ण करू शकत नव्हते, म्हणून ते थोडंसं विचलित होते. असो, पण ते रोज अपडाऊन करायचे. सकाळी निघायचे आणि संध्याकाळी परत यायचे. एकदा काय झालं, त्यांना परत येताना सायकलीवरनं यायचे. अगदी 8-9 किलोमीटरवरतीच, म्हणजे 10 किलोमीटरच्या आसपासच त्यांचं ते शहर होतं. त्यामुळे ते सायकलवरून अपडाऊन करत होते. एक दिवस काय झालं, व्यवसाय करून ते जेवढे निघाले गावी यायला, उशीर झाला, काळोख पडला. पण ते पूर्वतयारी त्यांची असायची. जर काळोख पडला, काय झालं, उशीर झाला, तर आपल्याकडे पूर्वतयारी असावी. त्या पूर्वतयारीनुसार ते निघाले. त्यांच्याकडे टॉर्च आहे, त्यांच्या त्या सायकलला बत्ती आहे, लाईट आहे. त्यामुळे, आणि त्यांचा तो नेहमीचा रस्ता होता, त्यामुळे अशी काय भीती नव्हती. ते निघालेत वाटेत. काही अंतर चालून आल्यानंतर, ते तिथून त्या शहरातून निघाल्यानंतर त्यांना एक स्त्री दिसली. एका रस्त्याच्या कडेला बसली आहे. सुंदर स्त्री आहे. ती स्त्री दिसली तर ते जरासं विचलित झाले. एवढे रात्री, एवढ्या उशिरा, 8-9 वाजले, काळोख झालाय, म्हणजे एवढ्या उशिरा एकटी स्त्री कुठे बसली. आणि त्यावेळेला, म्हणजे ही गोष्ट ज्यावेळेची आहे त्यावेळेला एवढी रहदारी नव्हती. आता जेवढी रहदारी आहे तेवढी रहदारी नव्हती. त्यामुळे ते थोडेसे काय झाले, शाशंकित झाले. आणि कोण बाई बसली, तर विचारपूस करूया का. पण शेवटी बाई आहे. उद्या सकाळी जर विचारपूस करायला गेला तर आपल्यावरती काहीतरी बाळंत येईल, आपल्यावरती काहीतरी आरोप केले जातील, आपल्याला त्रास होईल. त्यापेक्षा आपण गपचूप निघालेलं बरं. त्याच्याकडे थोडासा कानाडोळा करून ते पुढे निघणारच तेवढा त्या स्त्रीने तिला हाक मारली. अगदी नावाने हाक मारली. अरे रमेशजी, कुठे घरी चाललायत का? जरा थांबा ना, मला काही बोलायचं तुमच्याबरोबर. हे जोरात चरकले. त्या बाईला माझं नाव कसं माहिती. थोडेसे ते हे पण झालेत की मी व्यापार करतोय, कदाचित कपड्याचा व्यापार करत होतो किंवा आणखीन कुठला व्यापार करतो, त्यावेळी ह्या बाईची आणि माझा संपर्क झाला असेल, या संपर्कात आली असेल काहीतरी. आणि त्याचा आपल्या गुरुवरती विश्वास होता. ते स्वामी समर्थांचे भक्त होते. त्यामुळे गुरुवरती त्यांचा पूर्ण विश्वास. त्यांनी स्वामी समर्थांचं नाव घेतलं. बाबा मी स्वामी,
स्त्री मला बोलवते, मी जातोय, तिची विचारपूस करतोय, तिला काय अडचण आहे का ती समजून घेतोय, तुम्ही माझ्या मागे उभे राहा असं म्हणून त्या बाईच्या समोर ते गेले. मी चौकशी केली. ती बाई सांगायला लागली, तुम्ही जाताय, मी तुम्हाला रोज बघते, रोज मला तुम्ही दिसता, तुम्ही मला बघितलं नसाल पण आज तुम्ही मला बघताय, पण रोज दिसता मला. असा एकही दिवस असा नाही गेलाय की मी तुम्हाला कधी बघितलं नसेल. तुमची मेहनत बघते, तुमचा प्रामाणिकपणा बघते मी. मला तुम्हाला मदत करायची, मला तुम्हाला मदत करायची, पण मला तुमची ही मेहनत मला कळते, तुम्ही जेवढी मेहनत घेताय त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही, तर मला तुम्हाला मदत करायची. तर तुम्हाला ती मदत स्वीकारायला तुम्ही स्वीकारू शकता का? तर ठीक आहे ना, काय हरकत नाही, माझा जर उद्धार होत असेल, माझा फायदा होत असेल तर मी मदत स्वीकारेन. मग त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? बरं, मी तर काय तुम्हाला देऊ शकत नाही. ना माझी आर्थिक स्थिती आहे, ना मानसिक स्थिती आहे, ना माझी शारीरिक स्थिती आहे. मी विवाहित आहे, मला एक मूल पण आहे, त्यामुळे मी तुम्हाला काय देऊ शकत नाही. पण ठीक आहे, पण मला काहीतरी पाहिजेच ना. मी तुम्हाला मदत करते म्हणजे तुम्हालाही मला कधीतरी मदत करावी लागेल. ती करायची तुमची तयारी आहे का? तर ठीक आहे, त्यावेळी मग काय मदत लागेल तुम्हाला काय, मग ज्यावेळी ती वेळ येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. आता ती वेळ नाही आहे, त्यावेळी मी तुम्हाला मदत करेन असं सांगून ती स्त्री थांबली. त्या स्त्रीने आपल्या हातातलं एक बांगडी काढली, कंगन बांगडी, आणि त्यांच्या हातात दिली. ही बांगडी घेऊन तुम्ही घरी जा, ही बांगडी घेऊन घरी जा आणि अशा ठिकाणी ठेवा की जी कोणाला नजरेस पडणार नाही, नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा आणि निर्धास्त व्हा. तुमची सर्व कामं होतील, तुमची जी अपेक्षा आहे त्या सर्व पूर्ण होतील. ते घरी आले, तिचा निरोप घेऊन. थोडा उशीर झाले त्यामुळे त्याचं कुटुंब, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा थोडेसे हे झाले होते, घाबरले होते, शासनकीत झाले होते. पण वडिलांना बघितल्यानंतर, पतीला बघितल्यानंतर दोघांनी अगदी विश्वास सोडला. त्यांनी न सांगता, कोणालाही न कळता ही बांगडी एका गुप्त ठिकाणी ठेवली, जी कोणाच्या नजरेस येणार नाही. आणि काय मित्रांनो, चमत्कार! त्या दिवसापासून त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती व्हायला लागली, त्यांची आमदनी वाढली, अगदी धंदा जोरात चालला लागला, व्यवसाय जोरात चालला लागला. जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षाही जोरात चालायला लागला. देवच पावला, जणू काय देवच पावला. त्यांना असं वाटलं की जणू स्वामी समर्थच मला भेटायला आले. कदाचित स्वामी समर्थांच्या रूपाने ती बाई भेटायला आली असेल. त्या बाईचा आभार मानले पाहिजे. 2-4 दिवसानंतर, आठवड्यानंतर त्यांनी ठरवलं आपण ते रोज तिला बघायचे. इथं जाताना जे काय 2-4 आठवडे ते व्यापाराला जायचे शहरात, पण येता जाताना तिला बघायचे, पण ती दिसली नाही कधीच. त्याने एकदा विचार केला, कदाचित ती रात्री किती येत असेल तर, उशिरा येत असेल तर आपण एकदा उशिरा येऊन बघू. आणि एक दिवस ती उशिरा निघाले तिथून. मित्रांनो, उर्वरित गोष्ट मी पुढच्या भागात सांगेन. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, मनुष्य प्राण्याला जन्माला घालण्याचा मागचा उद्देश आणि उद्दिष्ट काय आहे? सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.